नमस्कार. तुमच्या सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. श्रावण महिना सुरू झाला आहे. तर श्रावण महिन्यातील सोमवारी बरेचसे जण श्रावणी सोमवारचं व्रत करतात. तर श्रावण सोमवारी वाहणाऱ्या शिवमुठीचे अनोखे महत्त्व आहे. या सोमवारच्या शिवमुठीचे महत्त्व सांगणारी ही कथा आहे. जे पण श्रावण सोमवार चे व्रत करते त्या त्या दिवशी त्यांनी ही कथा आवर्जून ऐकावी किंवा वाचावी. चला तर मग आपण या कथेला सुरुवात करूया. आटपाटनगर होते. तिथे एक राजा होता. त्या राजाला 4 सुना होत्या. 3 आवडत्या होत्या, 1 नावडती होती. आवडत्या सुनांना तो चांगल्या चांगल्या वस्तू आणून देत आणि नावडतीला जेवायला उष्ट, खरकटं, नेसायला जाडे भरडे आणि राहावयास गुरांचे घर आणि गुराख्याचे काम देत असत. पुढे श्रावण मास आला, पहिला सोमवार आला. त्या दिवशी त्या नावडतीची नागकन्येशी आणि देवकन्येशी भेट झाली. ते कुठे जात आहेत अशी विचारणा केल्यावर कळालं की महादेवाच्या देवळात शिवमूठ वाहायला जात आहे. नावडतीने विचारलं, त्याने काय होतं? भक्ती होते आणि इच्छित कार्य सिद्धीत जातं. मूलबाळ होतात, नावडती माणसं आवडती होतात, वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळतो. त्यानंतर नागकन्या आणि देवकन्येने नावडतीला विचारलं, तू कुणाची कोण? तर नावडतीने सांगितलं, राजाची सून आहे मी देखील तुमच्यासोबत येते. नावडती त्यांच्याबरोबर देवळात गेली. त्यानंतर नागकन्या आणि देवकन्या वसा वसू लागल्या. तर नावडतीने विचारलं, तुम्ही काय करत आहात? तेव्हा तिला सांगितलं की शिवमुठीचा वसा वसत आहोत. या वसाला नेमकं काय करावं? मूठ चिमूट तांदूळ घ्यावे, शिवराई सुपारी घ्यावी, गंधफूल घ्यावं आणि 2 बेलाची पाने घ्यावी. मनोभावे पूजा करावी. हाती तांदूळ घ्यावे आणि म्हणावे, शिवा शिवा महादेवा, माझी शिवमूठ ईश्वर देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, नंदा जावा भ्रतरा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा, असे म्हणून तांदूळ वहावेत. संध्याकाळपर्यंत उपास नाही निभवला तर दूध प्यावं. संध्याकाळी आंघोळ करावी, देवाला बेल वाहावं आणि मुकाट्यानं जेवण करावं. हा वसा 5 वर्ष करावा. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग, चौथ्या सोमवारी जव आणि 5व्या सोमवारी सातू शिवमुठी करता घ्यावे. पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या आणि देवकन्येने दिलं आणि दुसऱ्या सोमवारी नावडतीस घरून आणायला सांगितलं. त्या दिवशी तिने मनोभावे पूजा केली. संपूर्ण दिवस उपवास केला. जावा ननंदांनी उष्टमाष्ट पान दिलं. ते तिने गाईला घातलं आणि शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली. पुढे दुसरा सोमवार आला. नावडतीने घरातून सर्व सामान घेतलं. पुढे नागकन्येबरोबर जाऊन मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा, माझी शिवमूठ ईश्वर देवा, सासू सासरा दिरा भावा, नंदा जावा, नावडती आहे आवडती कर देवा, असे म्हणून तीळ वाहिले. संपूर्ण दिवस उपवास केला. शंकराला बेल वाहिलं. दूध पिऊन निजून राहिली. संध्याकाळी सासऱ्याने विचारलं, तुझा देव कुठं आहे? नावडतीने सांगितलं, माझा देव लांब आहे, वाटा कठीण आहे, काटेकुटे आहे, साप वाघ आहेत, तेथे माझा देव आहे. पुढे तिसरा सोमवार आला. पूजेचं सामान घेतलं. देवाला जाऊ लागली. घरची माणसं मागे जाऊ लागली. नावडती तुझा देव दाखव म्हणू लागली. नावडतीला रोजचा सराव होता. तिला काही वाटलं नाही, परंतु सर्वांना पुष्कळ काटेकुटे लागली. नावडतीची दया आली. आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे. नावडतीला चिंता पडली. देवाला प्रार्थना केली. देवाला तिची करुणा आली. नागकन्या आणि देवकन्येसह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं. रक्तजडिताचे खांब झाले. सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं. नावडती पूजा करू लागली. गंध फुलं वाहू लागली. नंतर शिवमूठ घेऊन शिवा शिवा महादेवा, माझी शिवमूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, नणंद जावा, नावडती आहे आवडती कर देवा, असे म्हणून शिवाला वाहिली. राजाला मोठा आनंद झाला. नावडतीवर प्रेम वाढले. दागिने घालायला दिले. खुंटीवर पागोटं ठेवून तळे पाहायला गेले. नावडतीची पूजा झाली. पूजा झाल्यावर सर्व बाहेर आले. राजा परत आला. माझं पागोटं देवळी राहिलं, घेऊन येतो म्हणाला आणि देवळाजवळ आला. देऊळ अदृश्य झाले होते. तेथे एक लहान देऊळ होतं आणि एक शिवपिंड होती. त्यावर नावडतीने केलेली पूजा होती. जवळ खुंटीवर पागोटं होतं. ते घेऊन ते बाहेर आले. सुनेला विचारू लागले, हे असं कसं झालं? सुनेने सांगितलं, माझ्या गरीबाचा हाच देव आणि मी देवाला प्रार्थना केली, त्यामुळे त्याने तुम्हाला दर्शन दिलं. सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला
पालखीत पालखीत घालून घरी नेलं. नावडती होती ती आवडती झाली. जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा सर्वांना हो ही साठा उत्तराची कहाणी 5 उतळी सफूर संपूर्ण.